नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे योनास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 लिहिणार आहे. योनास अकॅडमी मार्फत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परिश्रम इथिक्स डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम. हा प्रोग्राम कसा रन होणार आहे, तो कसा राबवला जाणार आहे याबद्दल डिटेल माहिती मी पुढे देतो. पण तत्पूर्वी मुख्य परीक्षेबद्दल काही महत्त्वाची माहिती जे मला वाटतं शेअर करणे अत्यंत गरजेचं आहे. ती म्हणजे काय की आता आपल्याला मुख्य परीक्षेला जवळपास 3 महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे आणि अशा अनुषंगाने आता जे विद्यार्थी आता मुख्य परीक्षेला असणार आहेत ते आहे 4017. काल जो रिझल्ट लागला त्याच्यानुसार आपल्याला कळते की 4017 विद्यार्थी हे मुख्य परीक्षेला असणार आहेत आणि नवीन ज्या जागावाढ झालेल्या आहेत त्याच्यानुसार टोटल आता जागा आहे 238. आता 3 पट विद्यार्थी हे इंटरव्ह्यूला असणार आहेत, म्हणजे जवळपास 700 विद्यार्थी हे इंटरव्ह्यूला असणार. 4017 विद्यार्थ्यांपैकी 700 विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू कॉल येणार आहेत आणि तुम्हाला जर त्या 700 विद्यार्थ्यांमध्ये असायचं असणार आहे, तसंच पुढे जाऊन 238 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असणार आहे तर तुम्हाला आन्सर रायटिंग मस्ट आहे. जे विद्यार्थी असा विचार करत असतील की पहिले मी 2 महिने वाचन करतो आणि त्यानंतर शेवटच्या महिन्यामध्ये आन्सर रायटिंग करतो, तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तसेही लिस्टच्या बाहेर आहात. का? कारण आन्सर रायटिंग हे एका महिन्यात केली जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचं असतं. ज्यांचा अभ्यास 50% झालेला आहे, ज्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला असेल, त्यांनी जर आन्सर रायटिंग केलेली नाही तर त्यांचं सिलेक्शन होणे हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. म्हणून तुम्हाला डेली आन्सर रायटिंग करणे हे खूप गरजेचं आहे. मग त्या डेली आन्सर रायटिंग मध्ये पूर्ण उत्तर लिहून बघणे सुरुवातीला हेही शक्य जर नसेल तरी तुम्हाला सुरुवात करताना डिकोड करणे, म्हणजे क्वेश्चन कसा डिकोड केला जातो, ब्रेनस्टॉर्मिंग करणे, क्वेश्चनच्या डिमांडवर ब्रेनस्टॉर्मिंग करणे, हाही आपला आन्सर रायटिंगचा पार्ट आहे. आणि तोच करून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम करून घेतलेला आहे, कारण विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे सध्या तरी. आता हा वर्कआउट कसा होणार आहे त्याबद्दल मी माहिती देतो. पहिले बघा, यामध्ये आपण काय करणार आहोत की दररोज सकाळी तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. 2 प्रश्न कशाचे असणार आहे? एक असणार आहे तुमचा इथिक्सचा प्रश्न आणि नंतरचा जे एक प्रश्न आहे तो आहे जीएस 1, 2, 3 पैकी कुठला तरी एक प्रश्न. आता सध्या तरी आपला जो प्रोग्राम सुरू झालेला आहे त्यामध्ये आपण जीएस 2 सोबत सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला डेली एक इथिक्सचा प्रश्न मिळणार उद्यापासून आणि एक तुम्हाला जीएस 2 चा प्रश्न मिळणार. मग तुम्हाला काय करायचं आहे की जवळपास 12 वाजेपर्यंत, लक्षात घ्या, 12 वाजेपर्यंत तुम्हाला उत्तर लिहून आम्हाला पाठवायचं आहे. उत्तर लिहून कुठे पाठवायचं आहे तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला. हा ग्रुप आपण तयार केलेला आहे, परिश्रम डेली आन्सर रायटिंग प्रोग्रामचा ग्रुप आहे. त्यासाठी तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. पण यामध्ये तुम्हाला उत्तर पाठवायचं आहे, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाठवा. त्यामध्ये काय होईल की तुमचे जे उत्तर लिहिल्या चाललेले आहेत किंवा बाकी विद्यार्थ्यांची उत्तरं लिहिल्या चाललेले आहेत, तुम्ही एकमेकांची उत्तरं टॅली करू शकता आणि त्यामध्ये भरपूर काही असे पॉईंट असतात, जे चांगले पॉईंट असतात एकमेकांचे, ते तुम्ही काय करता शेअर करू शकता. म्हणजे शेअर म्हणजे काय, एकमेकांना जेव्हा हे पॉईंट करणार तेव्हा तुमचं व्हॅल्यू ऍडिशन होतं. त्यातनं तुम्हाला असं कळतं की बाबा कोलॅबरेटिव्ह वे मध्ये तुमचा अभ्यास खूप कमी वेळेत चांगला होतोय. कारण आम्ही या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये कंटेंट जे असे देतो आहे किंवा जे सिलेबसचे आपले जे काही टॉपिक्स आहेत ते आम्ही प्रॉपर डिवाइड केलेले आहेत अकॉर्डिंग टू देअर वेटेज. जसे मागच्या वर्षी जे पेपरमध्ये प्रश्न विचारला गेले त्याच अनुषंगाने आपले प्रश्न डिझाईन झालेले आहेत, त्याच वेटेजनुसार आपण प्रश्न इथे देणार आहोत. मग अशा अनुषंगाने तुम्ही जे डेली आन्सर रायटिंग करणार त्यामध्ये एकमेकांचे पॉईंट तुम्ही एकमेकांना शेअर करणार. तसंच तुम्ही जेव्हा बाकींचे स्ट्रक्चर, काही विद्यार्थी असतात की त्यांचं स्ट्रक्चर खूप सुंदर असतं, ते स्ट्रक्चर बघून तुम्ही स्वतःचे उत्तर कसे स्ट्रक्चर केले गेले पाहिजे हेही तुम्हाला कळतं. म्हणजे इथे तुम्ही स्वतःचेच इव्हॅल्युएटर स्वतः बनवू शकता आणि त्यातनं तुमचा जे काही रायटिंग आहे ते इम्प्रूव्ह करू शकता. म्हणून तुम्हाला इथे या ग्रुपमध्ये तुमचे लिहिलेले उत्तर शेअर करायचे. त्याच विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड करणार मॉडेल आन्सर. पण हे मॉडेल आन्सर कधी प्रोव्हाइड केलं जाणार? 12 वाजता जेव्हा तुमची उत्तरं लिहिल्या जाणार त्यानंतर जवळपास 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर आपल्या ग्रुपमध्ये अवेलेबल असणार आहे. आणि त्याही पलीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच प्रश्नांचं आपलं डिस्कशन होणार आहे. 2 टायमिंग आहेत. पहिला टायमिंग आहे दुपारी 1 वाजता आणि दुसरा आहे 3 वाजता. 2 प्रश्नापैकी जो पहिला प्रश्न आहे म्हणजे इथिक्सचा, त्याचं डिस्कशन 1 वाजता आपलं सुरू होईल आणि जो जीएस 1, 2, 3 पैकी ज्याचा आपला आता मॉड्यूल चालू आहे जीएस 2 चा, त्याचं डिस्कशन दुपारी 3 वाजता होणार आहे. आणि त्यामध्ये एक्झॅक्ट तुमचं आन्सर कसं लिहायला तुम्ही पाहिजे होतं याबद्दल आम्ही डिटेल माहिती देणार आहोत. आणि त्या टॉपिक बद्दलचे जे फ्रंट एंड बॅक एंड आपण म्हणतो, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करू, सो दॅट की तुम्ही जर तितका जर टॉपिक चांगल्या पद्धतीने जर बघितला तर तुम्हाला नेक्स्ट कुठलं रिडिंग करायची गरज पडणार नाही. इतकं डिटेल आम्ही प्रॉपर त्या गोष्टी त्यामध्ये देणार आहोत. त्याही नंतर तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला पर्सनली कॉल करून विचारू शकता की सर
स्टील मला आन्सर रायटिंग मध्ये इश्यू आहे. पण मी गॅरंटी घेतो की तुम्ही हा जर प्रोग्राम पुढील 3 महिन्यात बरं तुम्ही जर आन्सर रायटिंग प्रॉपर केली तर मी इतकं देतो गॅरंटी की तुमचा इतका कॉन्फिडन्स वाढणार की मुख्य परीक्षेला तुम्हाला आन्सर रायटिंगची भीती असणार नाही. मागील वर्षी आम्ही हा जो प्रोग्राम राबवला त्यामध्ये मागील वर्षांमध्ये जे विद्यार्थी होते, मागील वर्षी म्हणजे मुख्य परीक्षा 2025 ला जे विद्यार्थी होते त्यांची महत्वाची अडचण होती सर आन्सर रायटिंग सोबत. अभ्यास तर झालेला आहे पण सर आन्सर रायटिंग कशी गेली पाहिजे, प्रश्न कसे स्ट्रक्चर केले गेले पाहिजे, म्हणजे प्रश्नाचे डिकोडिंग करून उत्तर कसे स्ट्रक्चर केले गेले पाहिजे याबद्दल त्यांना शेवटपर्यंत भीती होती. म्हणून तुमच्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच काय करून घेतलेला आहे, डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेण्याचा विचार केलेला आहे. तर हा प्रोग्राम जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं मी सांगतो, पण तत्पूर्वी मी तुम्हाला ग्रुप दाखवतो एक्झॅक्टली आपला प्रोग्राम कसा रन होतो आहे. तर इथं बघा, परिश्रम डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आपला सुरू झालेला आहे. त्यामध्ये आपले प्रश्न डेली बेसिसवर पडतात. डेली बेसिसवर तुम्हाला आता 2 प्रश्न मिळतील. आतापर्यंत 1 प्रश्न मिळत होता. हा प्रश्न तुम्हाला मिळणार. तुम्हाला 12 वाजेपर्यंत दोन्ही प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे. विद्यार्थी इथे आपल्याला दिसताय की प्रश्न ते शेअर करतायत. वेट अ मिनिट, हा बघा हे उत्तर इथे शेअर केला चाललेलं विद्यार्थ्यांकडनं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आपण अवेलेबल करून देतो आहे मॉडेल आन्सर. करेक्ट, इथे मॉडेल आन्सर तुम्हाला मिळणार. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम पूर्ण रन होणार आहे. मग आता हा प्रोग्राम जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे ते मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला या ग्रुपला जॉईन जर तुम्हाला करायचं असेल तर हा माझा पर्सनल नंबर आहे 9403692940. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, कॉल करा. मी तुम्हाला लिंक देतो. व्हॉट्सअप नंबर आहे माझा, त्यावर लिंक तुम्हाला पाठवतो या ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर. मग त्यानंतर आपल्याला पुढील जो प्रोग्राम आहे तो राबवता येईल. क्लिअर, म्हणून तुम्ही त्वरा करा आणि हा प्रोग्राम जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला माहिती मिळाली असेल की हा प्रोग्राम एक्झॅक्टली कसा रन होणार आहे. पण महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला पहिली स्टेप घ्यायची आहे. तुम्ही जर पहिली स्टेप घेतली नाही, आन्सर रायटिंग बद्दल जर भीती बाळगली तर मी गॅरंटी घेतो की तुम्ही शेवटपर्यंत पास होणार नाही. करेक्ट, मी लिहून देतो तुम्हाला, तुम्ही शेवटपर्यंत पास होणार नाही. कारण काय, उत्तर लेखन हे वाचनापेक्षाही महत्वाचं आहे. हे माझ्या अनुभवातून सांगतो. मी युपीएससी जे 4 मेन्स लिहिलेले आहेत, मला इंटरव्ह्यू कॉल आलेला आहे, त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की उत्तर लेखनाची भीती तुम्ही जर शेवटपर्यंत बाळगली आणि पहिली स्टेप घेऊन तुम्ही तुटकं फुटकं का असे ना उत्तर लिहिलं नाही तर तुमचं सिलेक्शन होणे नाही. मीही माझ्या पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये तेच केलं. उत्तर लिहिण्यास टाळाटाळ केली. पहिल्या दोन्ही अटेम्प्ट मध्ये मुख्य परीक्षा निघाल्या नाहीत, इंटरव्ह्यू कॉल आले नाहीत. पण त्यानंतरच्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू कॉल येत गेले. तर माझा अनुभव मी तुम्हाला सांगतोय की उत्तर लेखन हे अतिशय महत्वाचं आहे. उत्तर लेखन हे तर म्हणेन मी 10 वेळा वाचन जर तुम्ही करत असाल आणि 1 वेळा उत्तर लेखन करत असाल हे त्यापेक्षाही पॉवरफुल आहे. म्हणून तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करा, ज्यामध्ये आपण इथिक्स सोबत जीएस, इतर जे जीएस आहे, जीएस 1 2 3 याचेही प्रश्न देऊन तुमचं डेली आन्सर रायटिंग करून घेणार आहोत. त्या पलीकडे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इथिक्सची तयारी करतायत सुरुवातीपासून पण त्यांना माहिती नाही की एक्झॅक्ट वाचन कसं केलं गेलं पाहिजे, त्यांच्यासाठी मी मागच्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी एक महा रिव्हिजन लेक्चर सिरीज घेऊन आलेलो होतो. ती आपल्या युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, ओपन आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे, युट्यूब चॅनल कुठला आहे तर एऑन आयएस. तुम्ही एऑन आयएस सर्च करा आपल्या युट्यूबला आणि त्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ही प्लेलिस्ट सर्च करू शकता. त्यामध्ये आपले जे महत्वाचे विषय आहेत, 7 टॉपिक आहेत, त्याबद्दलचा 7 दिवसांमध्ये ही महारिव्हिजन लेक्चर सिरीज होती. तुम्ही एक वेळा ते बघू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथिक्ससाठी डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. हा व्हिडिओ पॉज करा, हा या QR ला स्कॅन करा आणि हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला मी काय काय देतो आहे, ऑर्डर मटेरियल, त्यासोबत नीतिक्षा, आपल्या ज्या नीतिशास्त्राच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला अवेलेबल होतील. नीतिशास्त्रासाठी महत्वाचं म्हणजे सेकंड ARC रिपोर्ट, ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो दुसरा प्रशासकीय सुधारणा अहवाल, तर हाही तुम्हाला अवेलेबल करून देतोय. आणि त्या पलीकडे भरपूर अशा गोष्टीच आहेत ज्यामध्ये एक्झाम्पल, डायग्राम, ज्या तुम्ही डायरेक्ट एक्झाम मध्ये यूज करू शकता. या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये प्रोव्हाइड करतो आहे. क्लिअर, तर तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही या QR ला स्कॅन करा आणि आपला ग्रुप जॉईन करा. आय होप की तुम्हाला या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम बद्दल माहिती मिळालेली असेल. हा प्रोग्राम तुम्ही जॉईन करायलाच पाहिजे जर तुम्हाला त्या 700 विद्यार्थ्यांमध्ये यायचं आहे, म्हणजे इंटरव्ह्यू कॉल आणायचा आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर 238 विद्यार्थ्यांमध्ये असायचं असेल आणि त्यातल्या त्यात जर टॉपर असायचं असेल तर तुम्हाला डेली आन्सर रायटिंग करणे मस्ट आहे. आय होप की तुम्हाला या प्रोग्राम बद्दल माहिती मिळाली असेल. इथेच थांबतो. मी आशा करतो की तुम्ही या प्रोग्रामला भरभरून प्रतिसाद द्याल आणि त्यातनं तुम्हाला यश मिळेल. थँक्यू व्हेरी मच.